नमस्कार, मी अनुज आपल्या सर्वांचे स्वागत करतो अनुज क्लासरूममध्ये. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण चॅप्टर क्लास 9th मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट इन अ जॉमेट्रीचा प्रॅक्टिस सेट कंप्लीट केले आहे. 1.1, 1.2 आणि 1.3. आता येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण प्रॉब्लेम सेट नंबर 1 स्टार्ट करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. बेसिक कन्सेप्ट ऑफ इन जॉमेट्रीचा प्रॉब्लेम सेट नंबर 1. फर्स्ट प्रॉब्लेम आहे सिलेक्ट द काय दिलेलं आहे सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन बिलो. आपल्याला 4 अल्टरनेटिव्ह दिले त्याच्यातून एक आन्सर शोधा. हाऊ मेनी मिड पॉइंट्स डज सेगमेंट हॅव. किती असते? ओनली 1. एकच आपला सेगमेंट असतो. तो पहिल्याचा आन्सर काय ए. दुसऱ्याचा हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन अ इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स. दोन लाईन जर इंटरसेक्ट करत असेल अशा प्रकारे पहिली लाईन आणि दुसरी लाईन तर किती पॉईंट होतात? फक्त ओनली 1. तर सी हे आन्सर करेक्ट आहे. सी आपलं करेक्ट आन्सर आलं सी. ऑप्शन नंबर काय आपल्याला हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉईंट. 3 डिस्टिंक्ट पॉईंट दिलेले आहेत तर किती लाईन? जर ते पॉईंट कोलिनियर असेल तर किती निघल? 1. 3 कोलिनियर पॉईंट्स आहेत तर किती लाईन जाते त्यामधून? ओनली 1. किती लाईन जाते? ओनली 1 लाईन जाते. 3 कोलिनियर पॉईंट्स असेल ए बी सी ए ए बी आणि सी तर किती लाईन जाते? एकच लाईन जाते. आणि तेच जर 3 पॉईंट काय असेल नॉन कोलिनियर असेल एक इथे आणि एक इथे हा ए हा बी आणि सी तर किती लाईन्स ड्रॉ करू शकतो आपण? 1. ओके हे 2. ओके आणि हे 3. किती लाईन ड्रॉ करू? 3. तर 3 कोलिनियर पॉईंट्स असेल हे कधी येईल? ही कंडिशन कोलिनियर असले तर ही कंडिशन कधी येईल? कोलिनियर असले तर. ओके आणि ही कधी अशी ही नॉन कोलिनियर असले तर. नॉन कोलिनियर असले तर ऑप्शन काय 1 किंवा 3. एक लाईन करू शकतो किंवा 3 लाईन्स. तर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ऑप्शन नंबर 3 दॅट इज सी इज करेक्ट. ओके नेक्स्ट पाहूया काय दिलेलं आपल्याला. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग गिव्हन. फाइंड डिस्टन्स ए बी इफ द कोऑर्डिनेट्स ए बी आर -2 and 5. आपल्याला काढायचं डिस्टन्स ए बी काढायचा आहे. तर डिस्टन्स ए बी कशा प्रकारे निघते? जो ग्रेटर असतो ग्रेटर कोण आहे? 5. 5 -2 स्मॉलरमधून मायनस करायचं तर 5 + 2 किती होईल? -+7. डिस्टन्स ए बी काय आपल्या 7. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन नंबर सी 7. नेक्स्ट पी क्यू आर इज पी क्यू आर हे असं बिटवीननेस दिलेलं आपल्याला. अँड डिस्टन्स पी क्यू इज 2 अँड डिस्टन्स पी आर इज 10. देन फाइंड क्यू आर. तर आपण काय लिहू शकतो इथे याच्यावरून पी क्यू आरवरून डिस्टन्स पी क्यू आणि डिस्टन्स क्यू आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू काय लिहू शकतो? डिस्टन्स पी आर. ओके डिस्टन्स पी आर लिहू शकतो ना. तर आता आपल्याला काय काय दिलेलं आहे? पी क्यू दिलेला आहे 2 दिलेला आहे. क्यू आर काढायचा आहे. डिस्टन्स क्यू आर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फाइंड आउट करू. पी आर दिलेला आहे 10. ओके डिस्टन्स क्यू आर किती आला? 10 - 2. 10 - 2 किती होईल? 8. आन्सर काय? करेक्ट ऑप्शन बी. बी इज द करेक्ट ऑप्शन. दॅट इज 8. अशा प्रकारे आपण फाइंड आउट केले करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट पाहूया काय दिलेलं आपल्याला. ऑन द नंबर लाईन कोऑर्डिनेट्स पी क्यू 3, 5, 6 रिस्पेक्टिव्हली स्टेट विथ द रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला पी क्यू आरचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत 3, 5 आणि 6 एका नंबर लाईनवर. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. तर आपण इथे
डिस्टन्स पी क्यू काढू शकतो, डिस्टन्स क्यू आर आणि डिस्टन्स पी आर काढू शकतो. तर पहिले काढून घ्यायचं. डिस्टन्स पी क्यू किती होईल पहिल्यासाठी, पीचे कोऑर्डिनेट्स किती आहे 3 आणि क्यूचे 5, 5 मायनस 3 2. नंतर डिस्टन्स कोणतं काढायचं आपल्याला, क्यू आर. क्यू आर किती आहे, क्यू आणि आर, क्यूचे कोऑर्डिनेट 5 आणि आरचे 6, 6 मायनस 5 1. आणि डिस्टन्स पी आर किती होईल, पी आर पी किती आहे 3 आणि आर किती आहे 6, 6 मायनस 3 3. पहिलं काय फर्स्ट ट्रू आहे, तर आपण काय लिहू शकतो, डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर. ठीक आहे, बरं डिस्टन्स पी क्यू किती आहे 2 प्लस डिस्टन्स पी क्यू आर किती आहे 1 आणि डिस्टन्स पी आर किती आहे 3. 2 प्लस 1 3 इज इक्वल टू 3. सो द फर्स्ट स्टेटमेंट काय ट्रू आहे, पहिलं स्टेटमेंट काय आपलं ट्रू आहे. नेक्स्ट पहा, सेकंड स्टेटमेंट पहा ट्रू आहे का. डिस्टन्स पी आर काढलेला आहे, इथेच काढलं पण डिस्टन्स पी आर 3 आहे. पी आर किती आहे आपलं 3. नंतर डिस्टन्स आर क्यू किंवा क्यू आर सेम आहे किती 1. डिस्टन्स आर क्यू किंवा क्यू आर सेम आहे किती 1 आणि डिस्टन्स पी क्यू इथेच काढले 2. पहा बरं डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू किती होते, पी आर किती 3 प्लस 1 4 आणि डिस्टन्स पी क्यूच्या इक्वल आहे का नाही, इज नॉट इक्वल टू डिस्टन्स पी क्यू. सो द सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स. नेक्स्ट पाहूया, नेक्स्ट पाहूया थर्ड नंबर काय दिलेला आपल्याला, डिस्टन्स आर पी किती दिलेलं आपल्याला, डिस्टन्स पी आर किंवा आर पी 3, डिस्टन्स आर पी किती दिलेला आहे 3. त्यानंतर डिस्टन्स पी क्यू किती दिलेला आहे 2, डिस्टन्स पी क्यू 2 दिलेला आहे आपल्याला आणि डिस्टन्स आर क्यू किती दिलेला आहे आर क्यू 1, डिस्टन्स आर क्यू 1 दिलेला आहे, दिलेलं नाही आहे काढला आहे आपण. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स आर पी आणि पी क्यू सेम, डिस्टन्स आर पी प्लस डिस्टन्स पी क्यू किती होते, आर पी 3 प्लस 2 इट इज 5 इज नॉट इक्वल टू डिस्टन्स आर क्यू, नॉट इक्वल टू डिस्टन्स आर क्यू. तर हे पण स्टेटमेंट घ्यायला फॉल्स. आणि लास्ट फोर्थ नंबरचं स्टेटमेंट पाहूया. फोर्थ नंबरचं स्टेटमेंट काय आपल्याला, डिस्टन्स पी क्यू किती आहे आपल्याला, डिस्टन्स पी क्यू मायनस डिस्टन्स पी आर. पी क्यू किती असते आपल्याला, पी क्यू माहिती आहे आपल्याला 2 मायनस पी आर किती आहे, पी आर आर पी 3 2 मायनस 3 मायनस 1. डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह, सो हे डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह, सो हे स्टेटमेंट काय झालं फॉल्स. ओके ओके, तर अशा प्रकारे आपण आन्सर फाइंड आउट केलेले आहे. कोणतं 2 आहे, फक्त फर्स्ट नंबरवाला डिस्टन्स 2 आहे, डिस्टन्स पी क्यू 5 मायनस 3
ओके. QR 6 minus 5 1, distance PR 6 minus 3 3. आपल्याला PQ प्लस QR 2 plus 1 3 3. ओके, ट्रू आहे. फर्स्ट नंबर वाला ट्रू आहे. नेक्स्ट पाहूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पेयर्स ऑफ पॉइंट्स आर गिवन बिलो, हेन्स फाइंड द डिस्टन्सेस बिटवीन ईच पेयर. आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहे, त्यामधलं डिस्टन्स काढायचं सिंपल. तर पहिला पेयर पहा, डिस्टन्स 6 आणि 3 मध्ये किती कोण मोठा आहे? 6 मोठा आहे. 6 मायनस 3 3. दुसऱ्या याच्यात पहा, -9 -1 यामध्ये कोण आहे मोठा आहे? -1 मोठा आहे. डिस्टन्स -1 पहिले दिलं, त्यामधून मायनस केलं, -9 -1 प्लस 9 किती होते डिस्टन्स? 8. तर थर्ड नंबर पहा, -4 -4 आणि 5 यामध्ये मोठं कोण आहे? 5 -4 केलं, 5 + 4 9. फोर्थ नंबर पाहिलं, x + 3 x 0 आणि -2. 0 आणि -2 कोणमध्ये कोण आहे? 0 मोठा आहे. तर डिस्टन्स बिटवीन 0 आणि -2 मध्ये कोण मोठा आहे? 0 0 -2 किती होईल डिस्टन्स? 0 + 2 2. फिफ्थ नंबर, x + 3 आणि x - 3 यात मोठं कोण असणार आहे? और ऑब्वियसली x + 3 मोठं असणार आहे. तर डिस्टन्स काय लिहू शकतो आपण? डिस्टन्स x + 3 मायनस ऑफ -x - 3 x + 3 -x + 3 याला डिस्टन्स 6. d = 6. लास्ट वाला सिक्स्थ वाला, -25 -47 याच्यात मोठं कोण आहे? -25. डिस्टन्स -25 पहिले लिहिलं कोऑर्डिनेट, आणि -47 केलं, किती होईल? -25 + 47 इट इज 12. का आन्सर येईल 12 की 22? इट इज 22. आणि लास्ट वन, सेवन्थ, 80 आणि -85. डिस्टन्स 80 किती आहे आपलं? 80 मोठा आहे. 80 -85 80 + 85 किती होईल? 165 डिस्टन्स बिटवीन कोऑर्डिनेट्स. अशा प्रकारे आपण डिस्टन्स ऑफ ईच पेअर काढलं. नेक्स्ट पाहूया. Coordinates of point P on a number line is 7. Find the coordinates of points on the number line which are at a distance of 8 from point P. त्याला एक नंबर लाईन दिलेली आहे सिंपल. ओके, अशा प्रकारे त्या नंबर लाईनवर काय म्हटलं आहे की एक पॉइंट आहे कोणता? P. आणि फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 8. याचा कोऑर्डिनेट काय? 7. आता इथून या साईडला 8 डिस्टन्सवर काढायचं आपल्याला, आणि या साईडला पण 8 डिस्टन्सवर काढायचं आहे. समजा इथे येईल आणि इथे येईल. याला दिलं A नाव, याला दिलं D नाव, आणि डिस्टन्स किती असलं पाहिजे? 8. या साईडला 8, या साईडला 8. तर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए काय लिहू शकतो मग? द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए काय होईल? 7 -8. कारण कोणी कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला पॉइंट, लेफ्ट साईडला निगेटिव्ह. तर 7 - 8 किती होईल? 7 - 8 -1. Coordinates of point A, that is on the left hand side, is -1, and the coordinates
ऑफ पॉइंट डी किती असेल 7 + 8 7 + 8 here is 15 so the coordinates of points on the number line which are at distance 8 which are at distance 8 units from point P are -1 and 15. This is the answer. Okay, in this way we have found out the coordinates. Answer the following questions. आपल्याला ABC हे दिलेला आहे, कशा प्रकारे दिलेला आहे ABC बिटवीन दिलं आहे किंवा रिलेशन्स दिले पॉईंट्सचे कशा प्रकारे प्लॉट आहे त्यावरून काढायचं आहे डिस्टन्स AB काढायचं आहे. तर काय लिहू शकतो आपण इथं डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AC अशा प्रकारे लिहू शकतो. लाईनवर दाखवायचं असेल ते कसं दाखवू शकतो याला अशा प्रकारे लाईन काढायची आणि पॉईंट्स कोणत्या A B आणि C या प्रकारे अरेंज आहे. ओके, तर AB प्लस BC इज इक्वल टू AC इथेच लिहिलं आहे. तर डिस्टन्स AC दिलेला आहे आपल्याला 17, डिस्टन्स BC दिलेला आहे 6.5 आणि डिस्टन्स AB काढायचं आहे. डिस्टन्स AB किती होईल मग 17 - 6.5 this is 10.5. Distance AB we have to find out. Next same way PQR दिलेला आहे तर आपण काय लिहू शकतो डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR is equal to distance PR 3.4 plus 5.7 is equal to distance PR. So distance PR is equal to 3.4 plus 5.7 that is 741 and 1 5389 9.1. That is the final answer. This is first one, this is second one. Okay, next coordinates of point A on a number line is 1. What are the coordinates of points on a number line which are at a distance 7 units from 1? Coordinates एक नंबर लाइन दिलेली आहे त्यावर A पॉइंट प्लॉट केला आहे त्याचा कोऑर्डिनेट किती दिलेला आपल्याला 1 आणि आपल्याला काय करायचं आहे 7 डिस्टन्सवर असणारे पॉईंट. समजा 7 वर पहिला पॉईंट आहे इथं P, इथं 7 वर दुसरा पॉईंट आहे Q आणि या दोघांमधलं डिस्टन्स किती असलं पाहिजे 7. या दोघांमधलं डिस्टन्स किती असलं पाहिजे 7. ओके, कशा प्रकारे काढू सेम the coordinates of point P Q
किती होईल पॉईंट फोरचे कोऑर्डिनेट्स 1 आणि कोणत्या साईडला लेफ्ट हँड साईडला असल्यामुळे 1 -7 होईल 1 - 7 -6 ओके. आणि द कोऑर्डिनेट्स of point Q is equal to 1 right hand side plus 1 plus 7 that is 8. So our final answer is required coordinates 8 and -6 from point A पासून असणारे point 8 असेल -6. okay. Next 7 write the following statements in the कंडिशनल फॉर्म. कंडिशनल फॉर्म मध्ये आपल्याला स्टेटमेंट लिहायचं. पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आपल्याला, एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. कंडिशनल फॉर्म म्हणजे इफ देन फॉर्म. इफ देन फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला. काय लिहू शकतो, पहिले काय असलं पाहिजे, रोम्बस असलं पाहिजे एव्हरी स्क्वेअर. इफ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, इफ ए क्वाड्रिलॅटरल is a rhombus then is a square, then quadrilateral is also square. लिहिलं इफ देन फॉर्म मध्ये स्क्वेअर, जर तो रोम्बस असेल तो स्क्वेअर इफ देन फॉर्म मध्ये. नेक्स्ट अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. कोणते अँगल्स, लिनियर पेअर मधले. जर ते अँगल लिनियर असेल तरच ते काय असलं सप्लिमेंटरी. तर काय लिहू शकतो, इफ अँगल्स आर इन लिनियर पेअर, कसे असले पाहिजे, आर इन लिनियर पेअर, then that angles are supplementary. बरोबर आहे. नेक्स्ट थर्ड नंबर काय लिहू शकतो आपण, अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म बाय 3 सेगमेंट. कोणती फिगर, फिगर कोणती असली आहे, ट्रायंगल. कधी फॉर्म मध्ये 3 सेगमेंट ना. इफ फिगर is formed by 3 segments then the figure is a triangle. Then figure is a triangle. Okay. Next a number having only 2 divisors is called as prime number. If a number have काय असले पाहिजे, फक्त 2 डिवायझर आहे. इफ ए नंबर हॅव ओनली 2 डिवायझर then number is called as, then that number is called as a prime number. either a prime number. okay, त्यानंतर प्राइम नंबर. नेक्स्ट काय आपल्याला, राईट द कॉन्व्हर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आपल्याला इफ देन फॉर्म मध्ये त्याचा कॉन्व्हर्स लिहायचा आहे, म्हणजे जे देन मध्ये आहे ते इफ मध्ये आलं पाहिजे, जे इफ मध्ये आहे ते देन मध्ये दिलेलं पाहिजे. ओके. पहिलं काय दिलेलं आहे, इफ मध्ये पार्ट काय, इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स इज 180 डिग्री. हे 180 डिग्री आहे. देन द फिगर इज ट्रायंगल. तर आपल्याला
हा पार्ट इफ मध्ये पाहिजे. इफ द फिगर इज ट्रायंगल काढू शकतो आपण मग. इफ द फिगर इज ट्रायंगल फिगर जर ट्रायंगल असेल तर इफ वाला पार्ट काय आहे, देन द सम ऑफ द मेजर्स ऑफ एंगल्स, देन सम ऑफ द measures of angles in a figure is 180 degree. Obviously पाहिजे is 180 degree. ओके, नेक्स्ट पहा सेकंड नंबर काय असेल. इफ वाला पार्ट काय, इफ द सम ऑफ द एंगल्स मेजर्स ऑफ टू एंगल्स इज 90 डिग्री. हे असलं 90 डिग्री असलं, देन दे आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. तो काय लिहू शकतो, इफ द एंगल्स देन वाला पार्ट पहिले कोणता, इफ द एंगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर, आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर, आणि देन वाला पार्ट आणि इफ वाला पार्ट नंतर द सम ऑफ द मेजर्स ऑफ एंगल्स इज 90 डिग्री. द सम ऑफ द measures of angles is 90 डिग्री. ओके, अशा प्रकारे आपण काय काढलं, त्याचा कॉन्व्हर्स काढ. कॉन्व्हर्स म्हणजे जो इफ वाला पार्ट असतो तो देन मध्ये टाकायचा, जो देन वाला पार्ट असतो तो इफ मध्ये टाकायचा. नेक्स्ट पहा, सेम राईट द कॉन्व्हर्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. काढीला इफ मध्ये पार्ट, इफ द करस्पॉन्डिंग एंगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर कॉन्ग्रुएंट देन टू लाईन्स आर पॅरलल. तर काय लिहू शकतो आपण, देन वाला पार्ट पहिले इफ मध्ये. थर्ड नंबर, if two lines are parallel, two lines are parallel, then two lines are parallel and intersected by transversal, then if वाला पार्ट काय आपला, then the corresponding angles formed by transversal of two lines are congruent, then the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent. Okay, last one, if the sum of the digits of a number is divisible by 3 then the number is divisible by 3. तर काय लिहू शकतो, if the number is divisible by 3, if the number is divisible by 3, then if वाला पार्ट कोणता आहे, then if the sum of the digits of a number is divisible, then the sum of the digits
ऑफ ए नंबर इज डिविजिबल बाय 3. ओके, तर अशा प्रकारे कॉन्व्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट लिहिलं. नेक्स्ट, राईट द अँटीसिडंट द गिवन पार्ट अँड द कॉन्सिक्वेंट ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आपल्याला प्रत्येक पार्टवरला अँटीसिडंट म्हणजे काय असते, जो इफवाला पार्ट असते तो अँटीसिडंट, आणि जो कॉन्सिक्वेंट म्हणजे जो प्रूव्ह केलेला पार्ट असते तो कॉन्सिक्वेंट. तर पहिल्या याच्यात पहा, अँटीसिडंट काय आहे, अँटीसिडेंट काय आहे, इफवाला पार्ट. इफवाला पार्ट कोणता आहे याच्यात, इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल्स, और इफ ऑल साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. आणि प्रूव्ह काय करायचं आपल्याला, कॉन्सिक्वेंट मध्ये काय येईल, कॉन्सिक्वेंट काय येईल, then its all angles are congruent. All angles are congruent of a triangle are congruent. प्रूव्ह करायचं आपल्याला. साइड जर असेल कॉन्ग्रुएंट तो अँगल पण कॉन्ग्रुएंट असेल. नेक्स्ट सेकंड वाला पहा. सेकंड मध्ये काय, द डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, अँटीसिडेंट वाला पार्ट आहे गिवन, काय दिलेलं आपल्याला, पॅरलोग्राम दिलेला आहे, आणि प्रूव्ह काय करायचं आहे, त्याचे डायगोनल्स काय करतात, बायसेक्ट. त्याला इफ देन फॉर्म मध्ये लिहून घ्या पहिले. इफ ए क्वाड्रिलॅटरल is a parallelogram हा कोणता पार्ट झाला, अँटीसिडंट. आणि कॉन्सिक्वेंट वाला काय, देन डायगोनल्स of a parallelogram of a quadrilateral are bisect each other. हा काय झाला आपला, कॉन्सिक्वेंट. अशा प्रकारे आपण अँटीसिडंट काय असते आणि कॉन्सिक्वेंट काय असते हे या एक्झाम्पल्समध्ये पाहिलेलं आहे. सर, या व्हिडिओजमध्ये आपण प्रॉब्लेम सेट नंबर 1 चॅप्टर नंबर 1च्या बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्रीचा कंप्लीट केलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओजला जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण चॅप्टर नंबर 2 क्लास 9चा मॅथमॅटिक्स पार्ट 2चा पॅरलल लाईन्स स्टार्ट करणार आहोत. तर जरूर अनुज क्लासरूमला पाहत राहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.